स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जत तालुक्यातील मोरबगी येथे सराफाच्या गाडीवर दरोडा टाकून 10 लाखाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने 24 तासाच्या आत जेरबंद केलं। या टोळीकडून मात्र 2,49,88,000ची रोकड जप्त करण्यात आली। सराफाच्या फिर्यादीत 3 लाखांची रोकड नमूद असताना मिळालेली 2.5 कोटींची रोकड नेमकी कोणाची असा प्रश्न पडला आहे। आयकर विभागाला याबाबत कळवलं असून उमदी पोलीसही याचा तपास करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली। दरोडेखोरांच्या टोळीतील संशयित रवी तुकाराम सनदी वय 43 राहणार माळी वस्ती उमदी, अजय तुकाराम सनदी वय 35 राहणार माळी वस्ती उमदी, सध्या राहणार गोकुळ पार्क विजयपूर, चेतन लक्ष्मण पवार वय 20 इंडी रस्ता विजयपूर, लालसाब हजरत होनवाड वय 24, आदिलशाह राज अहमद अत्तार वय 27 राहणार उमदी, सुमित सिद्धराम माने वय 25 राहणार पोखरणी तालुका उत्तर सोलापूर, साई सिद्धू जाधव वय 19 राहणार उमदी या 7 जणांना अटक केली आहे। त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या तपासाबाबत अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, उमदी तालुका जत येथील सराफ अनिल अशोक कोडक 14 रोजी पहाटे 3:30च्या सुमारास चालक सिद्धू जाधव याला घेऊन विजयपूर येथे निघाले होते। मोरबगी येथील पुलाजवळ दरोडेखोरांच्या टोळीने मोटार अडवून शस्त्राचा धाक दाखवला। दोघांना मोटारीतून बाहेर काढलं। यानंतर मारहाण करत सोन्याची अंगठी, 3 लाखाची रोकड, 6.5 लाखाची मोटार, 3,000चा मोबाईल असा सुमारे 10 लाखाचा ऐवज घेऊन पलायन केलं। कोडक यांनी याबाबत उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या दरोड्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण व उमदी पोलिसांचे पथक तयार केलं। तांत्रिक माहिती आणि खबरांकडून मिळालेल्या माहितीवरून 3 संशयित कोत्ते बोबलात तालुका जत येथील विजयपूर रस्त्यावरील झेंडे वस्तीवर थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार रवी सनदी, अजय सनदी, चेतन पवार या तिघांना ताब्यात घेतलं। त्यांची चौकशी केल्यानंतर मोरबगी गावाजवळ सराफाला लुटल्याची कबुली दिली। या दरोड्यातील आणखीन काही संशयित उमदी येथील चडचण रस्त्यावरील माळावर थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने तेथे जाऊन लालसाब होनवाड, आदिलशाह अत्तार, सुमित माने, साई जाधव या 4घांना अटक केली। त्यांनीही दरोड्याची कबुली दिली। संशयितांची चौकशी करताना अजय सनदी याने चोरीचा मुद्देमाल विजयपूर येथील घरात ठेवल्याची कबुली दिली। त्यानुसार पथकाने कर्नाटकात जाऊन सनदीच्या घराची झडती घेतली, तेव्हा बेडमध्ये तब्बल 2,49,88,000 रुपये मिळाले। तसेच सराफ कोडक याची मोटरही जप्त केली।